नमस्कार मित्रांनो, आजच्या दृष्टिकोनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला दृष्टिकोनचा पहिलाच व्हिडिओ आहे. दृष्टिकोनमध्ये आपण काय करणार आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर आपण द हिंदूचे जे आर्टिकल असणार आहेत, एडिटोरियल आणि बाकीच्या पण ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत, प्रायमरीली मेन्सच्या दृष्टीने आपल्या, ठीक आहे, त्याच्या नोट्स काढून मी त्या मराठीत ट्रान्सलेट करेन आणि तुम्हाला त्या एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुमचा थोडासा जे मराठी मीडियमचे लोक आहेत त्यांचं थोडंसं जे काम आहे ते कमी होईल. ठीक आहे, आपण आजच्या आर्टिकलला सुरुवात करू. आज मी पहिला दिवस आहे तर फक्त दोनच आर्टिकल घेतलेले आहेत. एक देवदासी सिस्टीम बद्दल आहे आणि दुसरं जे आहे ते इंडिया चायना रिलेशन बद्दल आहे. ठीक आहे, पहिलं आर्टिकल बघा. तर कर्नाटका इज प्लॅनिंग टू ब्रिंग न्यू लॉ टू फाईट देवदासी सिस्टीम. ठीक आहे, आता याच्याबद्दलचं जे काही प्रश्न आहे तुम्हाला प्रिलिम्समध्ये येऊ शकतो नो डाऊट, पण मेन्समध्ये कुठे येईल बघा. GS1 सामान्य अध्ययन 1 त्याचा जो सोशल इश्यूचा पार्ट आहे, सामाजिक मुद्दे, त्यामध्ये महिला आणि महिलांशी रिलेटेड जो काही सिलेबसचा टॉपिक आहे त्यामध्ये येऊ शकतो. बघा, आपण जर ऍक्च्युअल वाचलं तर काय ते बघा, महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या व त्या संबंधित मुद्दे. ठीक आहे, हा एक पॉईंट झाला. आणि पेपर 2 मध्ये देखील यावर प्रश्न येऊ शकतो आणि तो देखील महत्वाचा आहे तेवढाच. तो म्हणजे काय की सामाजिक न्याय जो पार्ट आहे सामान्य अध्ययन 2 मध्ये, त्यामध्ये यावर प्रश्न येईल. समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना, मग त्या योजनामध्ये कायदे आहेत का, कॉन्स्टिट्यूशनल काही प्रोव्हिजन आहेत का, आणि वेगवेगळ्या राज्यांनी काही लॉ बनवलेले आहेत का. ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जाईल. आपण डायरेक्ट सुरू करूया. तर हे बघा, आता ही न्यूज आहे, कर्नाटका गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग टू ब्रिंग न्यू लॉ टू फाईट देवदासी सिस्टीम. ठीक आहे, तर ही डेव्हलपिंग न्यूज आहे. याच्यावरती आणखी द हिंदूला आर्टिकल येतच असतील, पण आज आपण देवदासी सिस्टीमचा बेसिक बघणार आहोत डायरेक्टली. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न डेफिनेटली येऊ शकतो. देवदासी सिस्टीम काय आहे तर बघा, काय आहे देवदासी प्रथा, तर धार्मिक आणि सामाजिक प्रथा आहे आणि 2000 वर्षांचा इतिहास आहे या प्रथेला. बघा, लहान मुलींची हिंदू देवतेला अर्पण करून त्यांना आयुष्यभर मंदिर आणि पुजाऱ्याच्या सेवेसाठी समर्पित केले जाते. ठीक आहे, आणि त्या ज्या मुली असतात देवदासी त्या लग्न करत नाही. मग उगम आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी बघा, इसवी सन 6व्या शतकात उगम झाला असं म्हणतात. ठीक आहे, त्यावेळी बहुतेकदा, ठीक आहे, ज्यावेळेस सिस्टीम सुरू झाली ती झाली होती श्रीमंतांच्या मुलींपासून. ठीक आहे, पण जसं सिस्टीम पुढे वाढत गेली, मुघल काळात आणि नंतर ब्रिटिशांच्या काळात जे समाजातील खालचे स्तर आहे त्यांच्या मुली प्रामुख्याने देवदासी सिस्टीम म्हणून त्यांना डिक्लेअर केलं जायचं. बघा पुढे काय बघा, अर्पण समारंभात, ठीक आहे, देवतेला अर्पण केलं जातं. अर्पण समारंभानंतर त्या मुलीचे लग्न देवाशी लावले जाईल आणि त्यानंतर त्या मंदिरात सेवा देणाऱ्या स्त्रिया बनत देवाच्या पूजेसाठी नृत्य आणि गायन विधी पार पाडत. ठीक आहे, हा त्यांचा प्रायमरी उद्देश होता. पण नंतर काय झालं की जो अप्पर क्लास आहे त्यांनी या देवदासी सिस्टीमचं आणि त्या मुलींचं, त्या महिलांचं एक्सप्लॉयटेशन सुरू केलं. आणि म्हणून ब्रिटिशांनी ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यांनी पहिले ते लॉ बनवून ॲबॉलिश केली सिस्टीम, आणि नंतर मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर ते प्रोहिबिटेडच आहे. ठीक आहे, देवदासी सिस्टीम ही भारतामध्ये प्रोहिबिटेड सिस्टीम आहे, तरी ती प्रायमरीली साऊथ इंडिया आणि वेस्टर्न इंडिया म्हणजे महाराष्ट्रात ती अजूनही प्रॅक्टिस केली जाते काही ठिकाणी. आपण त्याचेच पुढे रिझन्स बघणार आहोत. ज्यावेळेस सिस्टीम सुरू झाली त्यावेळेस तिला खूप मान सन्मान होता, पण नंतर ते तसं राहिलं नाही. ठीक आहे, बघा त्या स्त्रियांना मानवी व्यवहार करण्यास मनाई होती, त्यांचे जीवन मंदिर सेवेसाठी समर्पित होते. या प्रथेचा पतन काळ बघा मुघल सुलतान आणि ब्रिटिश काळात सुरू झाला. ठीक आहे, म्हणून आपल्याला ती अबोलिश करावी लागली. मंदिरांचे नाश व शासकीय आश्रय संपल्याने मंदिरांचे बघा, हा शब्द काहीतरी वेगळा असू शकतो, इथं माझ्याकडनं ट्रान्सलेशन करताना चुकलाय. मंदिरांचा विनाश झाला आपण असं म्हणू शकतो, मंदिरांचा नाश झाला. ठीक आहे, मंदिरांचा नाश म्हटल्यापेक्षा काय होईल की मंदिरांचं डिस्ट्रक्शन झालं. आपल्याला माहिती आहे मुघल आणि सुलतानत काळामध्ये मंदिरांचं डिस्ट्रक्शन झालं होतं, त्यामुळे देवदासी सिस्टीमचा जो दर्जा आहे तो घसरला आहे आणि शासकीय आश्रय संपलेला आहे. म्हणजे जे काही हिंदू राजा होते, जो आश्रय होता त्यांचा पहिले तो संपला, म्हणून त्यांचं शोषण सुरू झालं. काही देवदासी स्थानिक सरदारांशी संबंध ठेवून त्यांच्या ठेवणी बनल्या. बघा, खूप असा सेन्सिटिव्ह पॉईंट आहे हा. आणि त्यांच्या मुलींना मंदिरात अर्पण केले जाईल, मुलांना संगीत शिक्षण दिले जाईल, मुलींना पुन्हा देवदासी बनवले जाईल. ठीक आहे, मुलं जे व्हायचे त्यांना संगीताचं शिक्षण दिलं जायचं आणि मुलींना देवदासी बनवलं जायचं. पुन्हा एकदा म्हणजे देवदासीच्या मुलींना देवदासीच बनवलं जायचं. बघा, काही प्रमाणात बघा ही प्रथा धार्मिक वेश्या व्यवसायामध्ये रूपांतरित झाली, विशेषतः दक्षिण भारतामध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि काही अधिकार असूनही ही प्रथा गरीब व दुर्बल महिलांचे शोषणाचे साधन बनली. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न येईल की देवदासी
जी प्रथा आहे भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये, तर देवदासी सिस्टीम काय आहे, ती प्रॅक्टिस केली जाण्याचे रिझन्स काय आहे, ती भारतामध्ये अजूनही आहे, तर तिचे रिझन्स काय आणि संपत का नाही त्याचे रिझन्स काय, ठीक आहे. यावर तुम्हाला प्रश्न आहे. हे बघा, आजही प्रथा टिकून का आहे, तर जातीय वर्चस्व हा पॉईंट आपण बघूया. त्यानंतर धार्मिक श्रद्धा, कायद्याची अंमलबजावणी कमी, गरिबी, पुरुष सत्ताक व्यवस्था. देवदासीमध्ये बघा मुलीच जात आहेत ना, महिलाच जात आहे देवदासी म्हणून, ठीक आहे. त्यामध्ये पुरुष जात नाहीयेत, पुरुष सत्ताक व्यवस्था, बरोबर. जाणीव व माहितीचा अभाव, म्हणजे जो समाज याला बळी पडतोय त्यांना जाणीव नाहीये, अवेअरनेस नाहीये किंवा माहिती नाही त्यांना, हे माहिती नाही त्यांना की हे जे काही आहे त्यानं आपलं एक्सप्लॉयटेशन होतं, ठीक आहे. जाती वर्चस्व म्हणजे काय, ही प्रथा विशेषतः मागास जातीमध्ये टिकून आहे. कुटुंब व समाज मिळून मुलींना अर्पण करतात म्हणून ही प्रथा बंद करणे कठीण होते. धार्मिक श्रद्धा, काही लोकांचा विश्वास आहे की मुलींना अर्पण केल्यास देव प्रसन्न होतो आणि घराला आशीर्वाद मिळतो. कायद्याची अंमलबजावणी कमी, सरकारने केलेले कायदे भरपूर कायदे केलेले, ठीक आहे. आता साऊथच्या सगळ्या स्टेटमध्ये कायदे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कायदा आहे 2005चा, तरी महाराष्ट्रामध्ये देखील याची प्रॅक्टिस होते, ठीक आहे. आणि साऊथमध्ये तर होतेच. साऊथमध्ये हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. गरीब कुटुंबांना वाटते की मुलींना अर्पण केल्याने सामाजिक दर्जा वाढेल असं त्यांना वाटतंय, ठीक आहे. फक्त हेच नाही, बघा आता मुलगी झालेली आहे, तिच्या लग्नाचा बोजा असतो, म्हणजे पारंपरिक जी पुरुष सत्ताक सिस्टीम आहे त्यामध्ये माहिती आहे की मुलींच्या लग्नासाठी तिचे जे पॅरेंट्स आहे, आई वडील आहे, त्यांना खर्च लागत असतो, म्हणून ते जे काही मंदिर आहे त्या मंदिरासाठी दान करत असतात, ठीक आहे. पुरुष सत्ताक व्यवस्था मी तुम्हाला सांगितलं, जाणीव आणि माहितीचा अभाव, त्यांना हे माहित नाहीये की यातनं आपलं एक्सप्लॉयटेशन होतं किंवा मग लिगल कॉन्सिक्वेन्सेस, कायदे दृष्ट्या हे देखील त्यांना माहिती नाही, ठीक आहे, की हे इलिगल आहे की लिगल आहे. पुढे बघा, समस्या आणि अडचणी. जनजागृतीचा अभाव, समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी बघा मग ही सिस्टीम का अजून पण आपण पूर्णपणे मुळासकट उकडून टाकू शकलो नाही, त्याचं काय, तर जनजागृतीचा अभाव आहे. म्हणजे सगळेच सोसायटी, समाज, सरकार सगळ्यांनी मिळून जनजागृतीची गरज आहे. आरोग्यविषयक आजार, देवदासी बनलेल्या मुलींना एड्स सारख्या आजाराचा धोका, बघा देवदासी सिस्टीम आणि HIV एड्स, ठीक आहे. प्रायमरीली साऊथ इंडियामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की हे तिथे एक इक्वेशनच झालेलं होतं, ठीक आहे. आता ते प्रमाण कमी झालेलं आहे. ज्या देवदासी मुली असायच्या त्यांच्यामध्ये एड्सचं प्रमाण खूप जास्त असायचं, ठीक आहे. त्यानंतर पोलीस यंत्रणेचं दुर्लक्ष, स्थानिक दबावामुळे अनेक वेळा पोलीस गुन्हे नोंदवत नसत, म्हणजे अत्याचार होऊन देखील ते गुन्हे नोंदवत नसत देवदासींवर, ठीक आहे. समाजाचा स्वीकार, या प्रथेला समाजाने स्वीकार केलेला आहे, त्यामुळे तर हे आपल्याला अबोलिश करणं किंवा इरॅडिकेट करणं तेवढं डिफिकल्ट जातंय. प्रत्यक्ष उपाययोजना कमी आहेत, नुसते कायदे करून होत नाही, ठीक आहे. लेखकाला हे असं म्हणायचं आहे की फक्त कायदे करून होत नाही तर उपाययोजना देखील नाही. आणि पीडितांचे सहकार्य नसणे, पीडित मुली ज्या आहेत त्या स्वतः पालकांविरुद्ध तक्रार देण्यास नकार देतात, बरोबर, कारण समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकेल किंवा काय या भीतीमुळे त्या आपल्या स्वतःच्या पालकांबद्दल तक्रार देत नाही. मग पुन्हा बघा, देवदासी प्रथा नष्ट करण्यात अडचणी काय येत आहेत, कायदे माहीत नसणं, मी तुम्हाला सांगितलं की अवेअरनेस नाहीये, माहिती नाहीये. धार्मिक मूल्यांचा प्रभाव, लोकांना असं वाटतं की देवदासी, आपल्या मुलीला देवदासी म्हणून मंदिराला देणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे, पण ते तसं अजिबात नाहीये, ठीक आहे. तक्रार नोंदवल्या जात नाहीत. कायद्याची अंमलबजावणी अपुरी आहे, कायदा असून देखील कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणूनच 1982चा जो कर्नाटक सरकारचा कायदा आहे तो अपुरा पडतोय, म्हणून कर्नाटक सरकार जे आहे ते देवदासी बद्दल नवीन कायदा आणतंय. आणि पीडितांचं मौन, पीडिता ज्या आहेत, ज्या देवदासी म्हणून ज्या मुली दिलेल्या आहेत त्या समाज दबावामुळे तोंड उघडत नाही किंवा मग त्या कंप्लेंट करत नाही, FIR फाईल करत नाही समाजाविरुद्ध किंवा आपल्या आई वडिलांविरुद्ध. तर ही सगळी होती देवदासी प्रथा, ठीक आहे. पुढे एकदा बघा आता त्यात काय आपण उपाय करू शकतो, हा लास्ट पॉईंट असेल आपला. महिला आणि बालविकास विभागाने प्रत्येकी काही वर्षांनी सर्वेक्षण केलं पाहिजे, सेंटरच्या पण आणि स्टेटच्या पण. पीडित महिलांसाठी पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, जेणेकरून ज्या महिला देवदासी बनलेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन होईल. त्यांच्यासाठी वैद्यकीय आणि मानसिक उपचारांची व्यवस्था केली पाहिजे. आपल्याकडे माहिती आपल्याला उज्ज्वला सारखे किंवा मनोबल सारखे जे विविध इनिशिएटिव्ह आहे ते देखील यामध्ये इंटिग्रेट झाले पाहिजे. त्यानंतर IPC, आता जे भारतीय न्याय संहिता आलंय त्यामध्ये देवदासी प्रथेशी संबंधित गुन्हे समाविष्ट केले पाहिजे. समाज जागृती अभियान इम्प्लिमेंट केले पाहिजे. विद्यमान परिस्थितीवर आधारित संशोधन करून धोरणे आखली पाहिजे. देवदासींच्या मुलांना शिक्षणाची काळजी घेतली पाहिजे. हे सगळं आहे, ठीक आहे. तर यावर तुम्हाला प्रश्न कुठे येईल, GS2 मध्ये आणि GS3 मध्ये. आणि हा जो घटक आहे तो पुन्हा न्यूज मध्ये आला तर तुम्हाला इंटरव्ह्यूला देखील समजा 8 दिवस अगोदर किंवा आदल्या दिवशी न्यूज मध्ये जर असेल तर इंटरव्ह्यूला देखील असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, ठीक आहे. पुढचा आपण पॉईंट आपण बघणार आहोत, जे
बुद्धिझम आहे त्या बुद्धिझमचा काय रोल आहे इंडिया आणि चायनाच्या रिलेशनमध्ये, तर रोल पॉझिटिव्ह अर्थाने नाही तर निगेटिव्ह अर्थाने येते आहे. ठीक आहे, हे जे काही आर्टिकल आहे ते आर्टिकल आपण मराठी ट्रान्सलेट केलंय आणि आपण ते बघूया आणि त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत. ज्या आपल्या फॉरेन सेक्रेटरी होत्या, फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी निरुपमा राव यांनी ते आर्टिकल लिहिलेलं आहे. जे लोक पॉलिटिकल सायन्सचे आहे ते त्यांना कोट करू शकतात. ठीक आहे, मुख्यमध्ये काय तर सामान्य अध्ययन 2 जो आहे आपला, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध, भारत आणि शेजारील राष्ट्र प्लस द्विपक्षीय, म्हणजे जो दुसरा पॉईंट आहे द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट किंवा मग द्विपक्षीय जे काही करार आहेत त्यांचा भारतावर होणारा परिणाम, म्हणजे एक एक आपण काय म्हणू त्याला की सर्वसमावेशक असा सिलेबसचा पॉईंट आपण दोन्ही निवडलेले आहे. ठीक आहे, आपण डायरेक्टली आता पॉईंटला सुरुवात करूया. हे जे काही आर्टिकल लिहिलेलं आहे श्रीमती निरुपमा राव यांनी, तर त्यामध्ये प्रायमरीली 2 घटक आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की भारताची आणि चीनची जी खरी स्पर्धा आहे ती प्रशांत महासागरात नसून, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना इंडो पॅसिफिक रिजन, त्या रिजनमध्ये नसून हिमालयात केंद्रित आहे. का? कारण हिमालयामध्ये जो बुद्ध धर्म आहे सध्या तो डॉमिनेटिंग आहे. ठीक आहे, मग हिमाचल प्रदेश आहे, लडाख आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे, नेपाळ आणि तिबेट आहे आणि भूटान आहे. ठीक आहे, हा रिजन पूर्णपणे. त्यानंतर काय की संघर्ष जो आहे भारत आणि चीन मधला तो फक्त भूभाग, व्यापार आणि जे काही सामरिक संसाधन आहे, कॉमन रिसोर्सेस आहे त्यावर नसून, फक्त त्यावर नसून तर बौद्ध आध्यात्मिक वैधता व प्रभाव, म्हणजे कोणत्या देशाचा बुद्ध धर्मावर सगळ्यात जास्त प्रभाव आहे त्यावर देखील अवलंबून आहे. म्हणजे हे 2 घटक आहेत. एक तर हिमालयन रिजन महत्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे बौद्ध धर्म महत्वाचा आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट बघा, भूराजकारणातील श्रद्धेचे महत्व, फेथ ॲज अ जिओ पॉलिटिकल टूल. म्हणजे फेथ ॲज अ जिओ पॉलिटिकल टूल इथे आपण बघणार आहोत की प्रायमरीली बुद्धिझम. ठीक आहे, फक्त बुद्धिझम. इथे आपण ह्या आर्टिकलमध्ये त्यांनी बुद्धिझमचाच जो काही आहे समावेश केलेला आहे. बघा, हिमालयन बौद्ध धर्म राष्ट्रीय प्रवाहासाठी रणभूमी बनला आहे. का? आपल्याला माहिती आहे जे आपले दलाई लामा आहेत, ठीक आहे, 14वे दलाई लामा, ते भारतामध्ये आहेत 1960च्या दशकापासून, आणि भारताने आश्रय दिल्यानंतर तो एक काय म्हणू आपण त्याला की एक काय म्हणतो आपण डायव्हर्जिंग पॉईंट बनलेला आहे भारत आणि चीनमध्ये, बरोबर आहे ना. त्यामुळे मग हिमालयन बौद्ध धर्म राष्ट्रीय प्रवाहासाठी रणभूमी बनलेला आहे. जे मठ पूर्वी केवळ आध्यात्मिक व शैक्षणिक केंद्रे होती ती आज सामरिक चौक्या किंवा मग प्रभाव केंद्र बनलेले आहेत. बघा, जे काही मोनास्ट्रीज आहे हिमालयन रिजन मध्ये ते पहिले कशाचे साधनं होते, फक्त धार्मिक, रिलिजियस किंवा मग शैक्षणिक केंद्रे होती. पण आज तसं राहिलेलं नाही. ते आज ते असं बनलेलं आहे की कोणत्या देशाचा कोणत्या मोनास्ट्रीवर सगळ्यात जास्त डॉमिनन्स आहे, प्रभाव आहे. ठीक आहे, त्यानुसार ती केंद्रे बनलेली आहे. लामांचा पुनर्जन्म आता धार्मिक प्रश्न न राहता राज्य सार्वभौमत्वाशी निगडीत आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर आताचे जे 14वे दलाई लामा आहे आणि त्यांनी जर असं डिक्लेअर केलं की जे 15वे लामा असतील, 15वे दलाई लामा असतील आणि ते जर चायनाच्या बाहेर जन्माला आले तर तो खूप मोठा सार्वभौमत्वाचा मुद्दा निर्माण होईल आणि प्रायमरीली भारत आणि चीनमध्ये. ठीक आहे, लडाख आणि बघा, लडाख, तवांग, भूतांग यासारख्या भागातील बौद्ध संस्कृतीवर आज श्रद्धा प्लस रणनीती या दोन्ही गोष्टींचा प्रभाव आहे. श्रद्धा तर आहेच पहिल्यापासून, ठीक आहे, फेथ, पण स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचं आहे. कोणती जी मोनास्ट्री कोणत्या देशाला सपोर्ट करते, कोणत्या देशाला लॉयल राहते ते महत्वाचं आहे. ते या आर्टिकलमध्ये निरुपमा राव यांनी सांगितलेलं आहे. चीनची रणनीती आणि वाढती आक्रमकता हा पुढचा पॉईंट आहे. बघा, चायना स्ट्रॅटेजी अँड एस्केलेशन, सीमारेषा धुसर असलेल्या पर्वतीय भागात, बघा जो काही आपली बॉर्डर आहे नॉर्थर्न बॉर्डर आणि चायनाची जी ईस्टर्न बॉर्डर आहे तिथे माहिती आपल्याला की क्लिअर डिमार्केशन नाही बॉर्डरचं, म्हणून तिथे त्या भागामध्ये हिमालयन बौद्ध धर्मावर नियंत्रण मिळवणे चायनासाठी एक प्रमुख धोरण झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये. बघा, आपण हा पॉईंट वाचू, सीमारेषा धुसर असलेल्या पर्वतीय भागात ओळखीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिमालयन बौद्ध धर्मावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. हे चीनचं प्रायमरी मुख्य धोरण आहे. 1950 नंतर काय झालंय आपल्याला माहिती आहे, स्वतंत्र लामांना बाजूला काढणे किंवा हद्दपार करणे हे चायनाचं धोरण आहे. 1950 नंतर चायनाचं धोरण, ठीक आहे, चायनाचं धोरण. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय, मठ संस्थांना राज्य नियंत्रणाखाली आणणे. ज्या काही मोनास्ट्री आहे, तिबेटमधल्या ज्या मेजर मोनास्ट्री आहेत, प्रमुख मोनास्ट्री आहे, त्यांना चायनाच्या कंट्रोलमध्ये आणणं. पुनर्जन्म मान्यतेवर राज्याचा अधिकार असल्याचा दावा करणं. म्हणजे आपल्याला तुम्हाला जर थोडंसं माहिती असेल, जे दलाई लामाज निवडले जातात किंवा मग त्यांची अपॉइंटमेंट होते, तर ते काय असतं की त्यांच्या जे आता 14वे दलाई लामा आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये
त्यांच्या स्वप्नामध्ये पुढचा दलाई लामा येईल आणि तो कुठे जन्म घेईल वगैरे किंवा काय या सगळ्या गोष्टी सांगेल आणि मग ते डिक्लेअर करतील की मला हे स्वप्न पडलं आणि 15वा दलाई लामा ह्या घरात जन्माला येणार आहे आणि मग तो पुढचा दलाई लामा असणार आहे, अशी सध्याची सिस्टीम आहे. पण चायनाने काय केलं आहे की पुनर्जन्म या मान्यतेवर राज्याचा अधिकार आहे. म्हणजे चायनीज गव्हर्नमेंट डिसाईड करेल की पुनर्जन्म कुठे झालाय दलाई लामाचा. ठीक आहे, हे बेसिक हे आहे. 2007 नंतर काय की जे लिव्हिंग बुद्ध आहे, लिव्हिंग बुद्धाची सिस्टीम एकदा वाचून घ्यायची तुम्ही. तो देखील मान्यतेचा अधिकार चायनाने सांगितलं की तो आमच्या राज्याकडे असेल, देशाकडे असेल. पुढे बघा आणखी त्यांनी काय केलं आहे, थोडेसे पावलं, कठोर पावलं बघा. मान्यता प्राप्त पुनर्जन्म लामांची अधिकृत डेटाबेस तयार त्यांनी सुरुवात केली आहे. संपूर्ण तिबेटमधील मठ क्रियाकल्पांवर देखरेख, जे काही मोनास्ट्रीमध्ये सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी चालतात त्यावर देखरेख ठेवतात. संपूर्ण हिमालय पट्ट्यात बुद्ध कूटनीती, ठीक आहे, बुद्ध कूटनीती त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू की बौद्ध डिप्लोमॅसी मोहीम त्यांनी आखलेली आहे. म्हणजे जे बघा नेपाळ आहे, नेपाळमध्ये त्यांनी रोड कन्स्ट्रक्शनचं सुरू काम केलेलं आहे. किंवा मग तिबेटमध्ये त्यांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. भूतानमध्ये देखील ते शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. भूतान गव्हर्नमेंटशी डायरेक्टली त्यांच्याशी समजा जरी कॉन्टॅक्ट नसतील तर ते भूतानच्या मोनास्ट्री सोबत कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत क्लोज कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट इथे महत्वाचा आहे. चीनच्या मदतीने बघा, हे बघा पुढे बघितलेलं आहे. चीनच्या मदतीने रस्ते, देवस्थान बांधणे, भिक्षूंना परिषद आणि संमेलनांना बोलवून निष्ठा वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक, मग इंडियाचा रिस्पॉन्स काय बघा, भारताची प्रतिक्रिया काय. भारताने 1959 पासून दलाई लामा व निर्वासित तिबेट सरकारला आश्रय दिला आहे. यातून नैतिक प्रतिष्ठा मिळाली, पण रणनीतीत फारसा लाभ झालेला नाही. आणि मग ते आपल्याला 1962च्या युद्धातनं दिसून येतं. कारण 1962च्या युद्धाचा जो खरा स्ट्रायकिंग पॉईंट होता तो हाच होता, चायनाला हा राग होता की भारताने दलाई लामांना आश्रय दिलेला आहे. गेल्या दशकात भारताने बौद्ध कूटनीतीचं अधिक लक्ष घातलेले आहे. म्हणजे कशाप्रमाणे, बुद्ध वारशांचा प्रकार, जे काही आपण रिलिजियस सर्किट बनवलेली आहे त्याचा प्रसार आपण केलेला आहे. त्यामध्ये प्रादेशिक तीर्थक्षेत्रात मार्गांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तरी भारताचे प्रयत्न विखुरलेले आहेत. बघा आपल्याला माहिती की इंडिया डेमोक्रेसी आहे, थोडा कधी कधी डिसिजन घेण्यासाठी वेळ लागतो. म्हणून काय की इंडियाचे जे काही डिसिजन आहे, प्रयत्न आहे, एफर्ट्स आहे ते थोडेसे डिसेंट्रलाइज आहे, विखुरलेले आहे. पण चीनचं तसं नाही. चीनचं काय असतं, डिसिजन घ्यायचा तो सेंट्रलाइज असतो. एक डिसिजन घेतला त्यानंतर सगळी जी काही सिस्टीम आहे त्यांची ती कामाला लागते इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि तो दीर्घकालीन असतो. ठीक आहे, अभ्यासकांचं मत काय आहे तर अभ्यासक असं म्हणतात की बुद्ध भारत जो आहे ना तो भारत म्हणतो की भारत जो आहे ना तो बुद्ध डिप्लोमॅसीला फोकस करतो, बुद्ध कूटनीतीला फोकस करतो. पण चायनाचं तसं नाही. चायना डायरेक्टली स्टेट क्राफ्टमध्ये, स्टेट पॉलिटिक्समध्ये, ठीक आहे, इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये त्याचा वापर करून घेतो. स्टेट क्राफ्ट आपण ज्याला म्हणतो, बौद्ध राज्यशास्त्र, मराठी ट्रान्सलेशन असं झालंय माझ्याकडनं, चुकलं असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता. ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये. मग ज्यावेळेस आपण ईस्ट एशियामध्ये जातो त्यावेळेस आपण काय म्हणतो की बुद्ध धर्म हा आपल्या कॉमन दुवा आहे. पण चायनाचं तसं नाही. चायना मोर ॲग्रेसिव्हली बुद्ध धर्माचा वापर करत असतो. दलाई लामांच्या उत्तराधिकारीचा प्रश्न हा एक काय म्हणतो आपण त्याला फ्लॅश पॉईंट आहे चायना आणि इंडियामधला. दलाई लामा सक्सेशन क्रायसिस. सध्याचे जे 14वे दलाई लामा आहे त्यांनी ते 90 वर्षे झाले आहे आणि त्यांनी ते स्पीच दिलं आत्ताच मागच्या महिन्यामध्ये ते झालं. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की जो पुढचा दलाई लामा असेल तो चीन बाहेर जन्माला येईल आणि संभाव्यता त्यांनी ती दर्शवली तो भारतात जन्माला येईल असं त्यांनी सांगितले. चीनने काय म्हटलंय की जे काही गोल्डन अर्न सिस्टीम आहे त्यांची, गोल्डन अर्न सिस्टीम, या पद्धतीने ते पुढचा दलाई लामा निवडणार आहे. गोल्डन अर्न सिस्टीम बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर थोडंसं त्यावर गुगलवर वाचू शकता तुम्ही. मग आता बघा काय होईल की दलाई लामा जे आहे ते त्यांचा एक स्वतःचा दलाई लामा डिक्लेअर करतील. चायना ने मान्यता दिलेला एक वेगळा दलाई लामा असेल आणि त्यामुळे काय होईल की 2 दलाई लामा तयार होतील आणि मग त्या 2 दलाई लामामध्ये प्रतिस्पर्धा तयार होईल. आणि मग पुन्हा काय होईल की जे काही बुद्धिस्ट आपले मोनास्ट्रीज आहे, बुद्धिस्ट देश आहे, मग त्यांनी लॉयल्टी कुणाला द्यायची त्यावर खरं प्रश्नचिन्ह तयार होणार आहे आणि त्यांना मेन म्हणजे बाजू निवडणार आहे. ठीक आहे, म्हणून हा पॉईंट जो आहे ना तो पुन्हा मेजर फ्लॅश पॉईंट होऊ शकतो. हे बघा पुनर्जन्माचे स्थान व प्रादेशिक राजकीय झुकावावर परिणाम होऊ शकतो. हिमालयातील चीनच्या हालचाली बघा तर मी तुम्हाला जे सांगितलं की चीन हिमालयामध्ये काय कुरबुरी करतोय बघा. अरुणाचल प्रदेश तवांग बुद्धिस्ट, खूप महत्वाची बुद्धिस्ट मोनास्ट्री तवांगला, तिथे ते हे सांगतायत काय की हक्क सांगतायत 6व्या दलाई लामांचं जन्मस्थळ आहे. लुंबिनी जे गौतम बुद्धांचं जन्मस्थळ आहे तिथे मोठ्या प्रमाणात त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, गुंतवणूक केलेली आहे. हा पॉईंट लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर भूतानमध्ये बघा, भूतानच्या ज्या मोनास्ट्री आहे त्या मोनास्ट्रीवर सरकारचं नियंत्रण आहे.
तरी देखील त्या मोनास्ट्रीवर ते त्या जवळ साधण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर अजून एक फ्लॅश पॉईंट काय आहे की बौद्ध पंथामध्ये अंतर्गत इंटरनल त्यांचे जे कॉन्ट्रडिक्शन आहे, डिव्हिजन आहे, त्यामध्ये भारत आणि चीनने काय केलंय की दोन वेगवेगळ्या गटांना पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, हे बघा कर्मा कंकू जो पंथ आहे, दोन प्रतिस्पर्धी कर्मापा आहे. ठीक आहे, कर्मापा हे दलाई लामा सारखीच एक कन्सेप्ट आहे, तुम्ही बघून घ्या. भारत आणि चीन या दोन वेगवेगळ्या धर्मांना, दोन वेगवेगळ्या गटांना पाठिंबा देतो इथे. ठीक आहे, त्यानंतर दोर्जे शुगदून जो पंथ आहे याला दलाई लामा नाकारतात. ठीक आहे, दलाई लामा या पंथाला नाकारतात, पण चीनने काय केलं, याच गटाचा वापर करून जे काही एक्झाइल्ड तिबेटियन आहे, ठीक आहे, त्यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोर्जे पंथाला वापरून. त्यामुळे काय धार्मिक वाद म्हणजे सध्याचं काय झालंय, भूराजकीय स्थान बदलासाठीचे साधन बनलेले आहे. बौद्ध धर्माचे धोरणात्मक महत्व बघा, फक्त तत्वज्ञानाबद्दल राहिलेलं नसून आध्यात्मिक वैधता व सीमावर्ती भागातील प्रभावाबद्दल हे महत्वाचं झालेलं आहे. सीमावर्ती भागात डॉमिनन्स कसा तयार होईल याच्यासाठी ते महत्वाचं आहे आणि भारतापेक्षा चायनासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण तिबेटमध्ये जे काही तिबेट ऑटोनॉमस रिजन आहे, आपल्याला माहिती आहे की 60च्या दशकामध्ये त्यांनी ते अनेक्स केलेलं होतं. इंडिपेंडंट रिजन जे होतं त्यावर ते पूर्ण कंट्रोलमध्ये आणलेलं होतं. लडाख सारख्या भागामध्ये आध्यात्मिक ओळख भारतीय राष्ट्रप्रेमाशी जोडलेली आहे. भारताने निष्ठा चीन नियंत्रित पंथाकडे वळू नये याची काटेकोर काळजी लडाखमध्ये घेतलेली पाहिजे, कारण लडाखमध्ये बुद्धिस्ट मेजॉरिटी आहे आणि त्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे की आमची जी लॉयल्टी आहे तिथल्या ज्या मोनास्ट्री त्या तिबेटियन मोनास्ट्री बद्दल आहे किंवा मग तिबेटियन रिलिजन बद्दल आहे. ठीक आहे, या गोष्टी बघा. हार्ड पॉवर ही आता सॉफ्ट पॉवर झाली, सॉफ्ट पॉवर ही आता हार्ड पॉवर झालेली आहे. दुर्गम भागात सांस्कृतिक प्रभाव हीच खरी ताकद आहे. निरुपमा राव इथे या आर्टिकलमध्ये म्हणताय की दुर्गम भागामध्ये सांस्कृतिक प्रभाव हीच खरी ताकद असते. एखाद्या मठाची निष्ठा बदलली तर तो रणनीतिक तोटा होऊ शकतो. एखाद्या मोनास्ट्रीने जर सांगितलं की वी आर लॉयल टू दी तिबेटियन मोनास्ट्री किंवा मग चायनीज जो काही धर्मगुरू असेल त्याला आम्ही लॉयल आहे, तर दॅट विल बी अ बिग स्ट्रॅटेजिक लॉस. ठीक आहे, एखाद्या लामाने सीमा ओलांडून निष्ठा व्यक्त केली. ठीक आहे, एखादा लामा जो असेल तो म्हटला की नाही मी भारताशी नाही आता चायनाशी लॉयल आहे, तर तो देखील एक मोठा धोका असू शकतो. दलाई लामा यांच्यानंतरचा उत्तराधिकारी हा जागतिक प्रश्न बनेल का, पण माहिती की दलाई लामा 14व्या दलाई लामांनी डिक्लेअर केलेला लामा वेगळा असेल, चायनाने रिकग्नाइज केलेला लामा वेगळा असेल, दोन लामा तयार होतील आणि मग जागतिक प्रश्न काय बनेल, कारण जे सगळे बुद्धिस्ट देश आहेत त्यांना कोणतरी एक बाजू निवडावी लागणार आहे. ठीक आहे, निष्कर्ष काय बघा, हिमालय हा मागास भाग नसून खरी भू राजकीय रंगभूमी बनलेला आहे. ठीक आहे, बनलेला आहे. मठे, प्रार्थना चक्र, भिक्षू ही राज्यशक्तीची साधने बनलेली आहेत, हे टूल बनणार आहेत. बघा यांनी खूप मस्त आर्टिकल लिहिलंय. फक्त इंडो पॅसिफिक रिजन किंवा ओशियन किंवा लँड बॉर्डर किंवा ट्रेड फक्त ही राज्यशक्तीची साधने राहिलेली नसून बुद्धिस्ट मोनास्ट्री, बुद्धिस्ट प्रार्थना, भिक्षू हे सगळे राज्यशक्तीची साधने बनलेली आहेत. ठीक आहे, आणि मग पुढील जो काही संघर्ष असेल तो याबद्दलचा संघर्ष असेल. निरुपमा राव कोणी बघा, त्या फॉरेन सेक्रेटरी आहेत. या पुस्तकाच्या त्या ऑथर आहेत, फ्रॅक्चर्ड हिमालया, इंडिया, तिबेट अँड चायना. ठीक आहे, या पुस्तकाच्या त्या हा पॉईंट तुम्ही जे पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहेत ते ह्या पॉईंट नोट करू शकतात आणि याचा वापर करू शकतात. ठीक आहे, आज आपण 2च आर्टिकल डिस्कस केलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये आपण जास्त आर्टिकल आणि थोडंसं आणखी शॉर्ट करण्याचा याला प्रयत्न करू. ठीक आहे, हे पॉईंट तुम्ही लिहून घ्यायचे. या मराठीत रेडीमेड नोट्स मी दिलेले आहे, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तुम्ही रेग्युलर राहा. ठीक आहे, रेग्युलर हे फॉलो करा. आपण थांबूया. थँक्यू.